नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या चालू घडामोडीच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर आता नुकताच प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचा कार्यकाळ हा 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. आणि तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा, त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या बँकेने जीवा कार्यक्रम सुरू केला आहे. तर नुकताच आता जीवा हा कार्यक्रम नाबार्ड बँकेने सुरू केलेला आहे आणि नाबार्ड बँकेचा हा कार्यक्रम कृषी पर्यावरणावर आधारित आहे. आणि या अंतर्गत नाबार्ड बँकेने काय केलेलं आहे, तर त्यांचे जे पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकल्प आहेत त्याचं एकत्रीकरण करून हा जीवा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि जीवा हा कार्यक्रम 11 राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. आणि आता या नाबार्डचं फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं याचं फुल फॉर्म आहे. आणि या नाबार्ड बँकेची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीवरून करण्यात आलेली आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत नाबार्ड बँकेचे, तर गोविंद चिंताला हे नाबार्ड बँकेचे सध्या अध्यक्ष आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, बप्पी लहिरी यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्यांचे मूळ नाव काय आहे असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न पाहण्यास मिळतात. तर बप्पी लहिरी यांचं नाव बप्पी नसून काय होतं, तर आलोकेश हे त्यांचं मूळ नाव आहे. तर त्यांचं मूळ नाव लक्षात राहू द्या, आलोकेश लहिरी हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि आता बप्पी लहिरी कोण होते, तर बप्पी लहिरी हे गायक आणि कंपोजर होते. आणि त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये गायनास कधी सुरुवात केलेली आहे, तर 1973च्या नन्ना शिकारी या मूवी पासून त्यांना हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि आता त्यांचं शेवटचं गाणं कोणतं होतं, तर बागी 3 चित्रपटामधील भंकस हे त्यांचं शेवटचं गाणं होतं. हे पॉइंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि त्यांना तसेच फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते कधी मिळालेले आहेत हे सुद्धा आपण पाहूया. तर पहा, त्यांना 1985 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2018 मध्ये फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. आणि तसेच त्यांनी 2014 मध्ये निवडणूक सुद्धा लढवली होती. आणि 2014 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि ते बीजेपीचे उमेदवार म्हणून उभे टाकले होते आणि त्यांचा त्यात पराभव झालेला होता. तर हा पण मुद्दा लक्षात राहू द्या. एवढे यांच्याविषयीचे महत्त्वाचे पॉइंट आहेत, तर व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा, ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी केंद्राद्वारे कोणती योजना सुरू करण्यात आली आहे. तर ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी नुकतीच आता केंद्र सरकारने स्माइल योजना सुरू केलेली आहे. आणि या स्माइलचं फुल फॉर्म काय आहे, तर सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज असं या स्माइलचं फुल फॉर्म आहे. आणि या योजनेचा उद्देश काय आहे, तर ट्रान्सजेंडर समुदाय आणि भीक मागण्याच्या कृतीत गुंतलेल्या लोकांसाठी कल्याणकारी उपाय प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आणि या योजनेसाठी 2021-22 ते 2025-26 अशा 5 वर्षासाठी 365 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा, कोणते राज्य सौभाग्य योजनेअंतर्गत सर्वाधिक घरांना सौर विद्युत पुरवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर यामध्ये राजस्थान हे राज्य सर्वाधिक घरांना सौर विद्युत पुरवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. आणि आतापर्यंत राजस्थान राज्यानं 1,23,682 घराचे सौर विद्युतीकरण केलेलं आहे. आणि या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कोण आहे, तर दुसऱ्या स्थानावर छत्तीसगड आहे. आणि छत्तीसगडमध्ये 65,373 घरांचं सौर विद्युतीकरण केलेलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. नंतर 4थ्या क्रमांकावर आसाम आहे. 5व्या क्रमांकावर बिहार आहे. आणि आपलं महाराष्ट्र राज्य यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 30,538 घरांचं सौर विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे. आणि आता ही जी सौभाग्य योजना आहे, ही सौभाग्य योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर या सौभाग्य योजनेची सुरुवात 25 सप्टेंबर 2017 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता इथं राजस्थान विषयी बोललेलं आहे, तर थोडक्यात आपण राजस्थान विषयी पण माहिती पाहूया. आता राजस्थानचे राज्यपाल कोण आहेत, तर कलराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. आणि अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. आणि राजस्थानमध्ये 5 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते, तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क हे 5 नॅशनल पार्क्स राजस्थानमध्ये आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारत कोणत्या देशाला आधारची स्वतःची आवृत्ती सुरू करण्यात मदत करणार आहे. तर भारत हा आधारची स्वतःची आवृत्ती सुरू करण्यात श्रीलंकेला मदत करणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तर व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा,
IPLच्या 15व्या हंगामातील लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर या IPLच्या 15व्या हंगामातील लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू हा ईशान किशन ठरलेला आहे आणि ईशान किशनला मुंबई इंडियन्सनं विकत घेतलेला आहे आणि यासाठी मुंबई इंडियन्सनं 15,25,00,000 इतकी रक्कम मोजलेली आहे. आणि आता या लिलावातील सर्वाधिक महागडा विदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे? तर लियाम लिव्हिंगस्टोन हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरलेला आहे आणि लियाम लिव्हिंगस्टोनला पंजाब किंग्सनं 11,50,00,000 इतकी रक्कम देऊन विकत घेतलेला आहे. आणि आता हे जे 15वा हंगाम असणार आहे यामध्ये 10 संघ असणार आहेत. या आधीपर्यंत IPL मध्ये 8 संघ होते आणि आता नवीन 2 संघ ऍड झालेले आहेत. त्यांची नाव सुद्धा लक्षात राहू द्या. तर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे ते 2 नवीन संघ आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 7वा पहा. इस्रोने नुकतेच EOS-4 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. तर या उपग्रहाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? तर या EOS-4 या उपग्रहाचं आयुष्य हे 10 वर्षे इतकं आहे आणि या EOS-4 या उपग्रहाचं वजन किती आहे? तर याचं वजन 1710 किलोग्रॅम इतका आहे. आणि आता हा जो सॅटेलाइट आहे हा एक रडार इमेजिंग सॅटेलाइट आहे आणि हा कशासाठी तयार करण्यात आलेला आहे? तर उच्च दर्जाच्या प्रतिमा प्रदान करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे? तर PSLV C-52 या रॉकेटद्वारे या EOS-4 या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे आणि याबरोबर दुसऱ्या 2 उपग्रहांचं सुद्धा प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. तर पहा InspireSat-1 आणि INS-2TD या उपग्रहांचं प्रक्षेपण सुद्धा या EOS-4 या उपग्रहासोबत करण्यात आलेलं आहे. आणि आता इथे इस्रो विषयी बोललेलं आहे. तर या इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? तर इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आलेले आहे. आणि इस्रोचं मुख्यालय कुठे आहे? तर इस्रोचं मुख्यालय हे बँगलोर मध्ये आहे. आणि सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर ES सोमनाथ हे इस्रोचे अध्यक्ष आहेत आणि हे इस्रोचे 10वे अध्यक्ष आहेत. आणि इस्रोचं ब्रीद वाक्य काय आहे? तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे इस्रोचं ब्रीद वाक्य आहे. तर आता प्रश्न क्रमांक 8वा पहा. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता पुन्हा एकदा टाटा सन्सच्या अध्यक्षपदी EN चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे टाटा सन्सचे 2017 पासून अध्यक्ष आहेत आणि आता या महिन्याच्या शेवटी यांचा कार्यकाळ संपणार आहे. तर आता यांची अजून 5 वर्षासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि EN चंद्रशेखरन यांच्याविषयी अजून एक पॉइंट लक्षात राहू द्या. तर यांना 2022 मधील पद्मभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. हाऊ टू प्रिव्हेंट नेक्स्ट पेंडॅमिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बिल गेट्स हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि याआधी 2021 मध्ये बिल गेट्स यांचं हाऊ टू अवॉइड क्लायमेट डिझास्टर हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. हे पुस्तक सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता त्यांचं नुकतंच हाऊ टू प्रिव्हेंट नेक्स्ट पेंडॅमिक हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि याआधी आपण काही महत्त्वाचे पुस्तक पाहिलेले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, दीपक सावंत यांनी 2 पुस्तक लिहिलेले आहेत आणि त्यापैकी उद्धव ठाकरे द टायगर हे एक पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक कोणतं आहे? तर वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी हे एक पुस्तक आहे. आणि रस्किन बॉन्ड यांचं अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडेन्स आणि धीरेंद्र झा यांचं गांधीज असेसिन, थॉमस मॅथ्यू यांचं रतन इयन टाटा द ऑथराइज्ड बायोग्राफी, संजू वर्मा यांचं मोदी गॅम्बिट, तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्माचं द लिजेंड ऑफ बिरसा मुंडा आणि तुषार कपूर यांचं बॅचलर डॅड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. व्यवस्थितरित्या हे पण नोट करून घ्या किंवा याचं स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. भारत सरकारने नुकतेच चीनच्या किती ॲप्सवर बंदी घातली आहे? तर भारत सरकारने नुकतेच चीनच्या 54 ॲप्सवर बंदी घातलेली आहे. आणि आता हा जो ॲप्सवर बंदी घालण्याचा अधिकार आहे हा भारत सरकारला कोणत्या कायद्याअंतर्गत मिळतो? तर हा अधिकार भारत सरकारला माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A द्वारे प्राप्त होतो. आणि याद्वारे भारत सरकार एखाद्या ॲप्सवर सुद्धा बंदी घालू शकतो किंवा एखादी वेबसाईट सुद्धा या अधिकाराअंतर्गत ब्लॉक करू शकतो. आणि आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कर्करोग प्रतिबंधासाठी कोणत्या राज्याने होप एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचं सत्र येथे संपलेलं आहे. आजच्या सत्राला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.